नमस्कार मैत्रिणींनो, मी ईश्वरी. स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा विषय थोडा वेगळा आहे. आज आपण थोड्या वेगळ्या विषयावरती चर्चा करणार आहोत. तर थंबनेल बघून तर तुम्हाला कळलंच असेल आपण कुठल्या विषयावरती चर्चा करणार आहोत ते. तर बऱ्याच माझ्या मैत्रिणी आहेत ज्यांना माझ्यासारखा हा गाऊनचा व्यवसाय चालू करायचा आहे. तर हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे. सगळ्यात पहिलं म्हणजे गाऊनची पीस मी कुठून आणते हे तर मी तुम्हाला सांगितलंच आहे. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जर अजून कुठे माहित असेल तर तुम्ही तिथूनही घेऊ शकता. तुम्ही गुगल वरती सर्च करू शकता, युट्यूब वरती सर्च करू शकता, बऱ्याच ठिकाणी सर्च करू शकता आणि तिथे सुद्धा तुम्हाला तो पीस अवेलेबल होऊ शकतो. तुम्हाला जर कमी दरामध्ये कुठे व्यवस्थित भेटत असेल तर तुम्ही तिथूनही परचेस करू शकता. फक्त कपड्याची क्वालिटी बघायची, क्वालिटी चांगली आहे का, आपल्याला समोरचा माणूस ज्या रेंज मध्ये तो पीस देतोय तो त्या रेंज मध्ये आपल्याला परवडतोय का, त्याच्यामध्ये आपण आपलं मार्जिन टाकल्याच्या नंतर तो पीस, ती गाऊन जास्त महाग तर होत नाहीये ना, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करायचा आणि आपण आपला पीस घ्यायचा आहे. त्याच्यानंतर कटिंग कसं करायचं, स्टिचिंग कसं करायचा, वेगवेगळ्या प्रकारचा गाऊन कसा कटिंग करायचा, तर ह्याचे व्हिडिओ तर येणारच आहेत. त्याच्यावरती काम चालूच आहे माझं. व्हिडिओ दर सोमवारी एका गाऊनचा व्हिडिओ मी अपलोड करणारच आहे. तर तो तुम्ही बघा. त्याच्या व्यतिरिक्त जर दुसऱ्या कुठल्या पॅटर्नचा जर तुम्हाला गाऊन शिवायचा असेल तर फक्त त्याचं कटिंग, तो गाऊन नीट बघायचा, कुठून कटिंग झालेला आहे, कुठून त्याला चुन्या पाडलेल्या आहेत. आणि जर असं निरीक्षण केलं की आपल्याला एक आयडिया येत जाते की ह्याचं कटिंग कसं असेल. बाबा ह्याला वाढीव भाग वगैरे कुठून कसा घेतलेला असेल याचा एक आयडिया आपल्याला येते. फक्त आपला फॉर्म्युला आपण सोडायचा नाहीये, जो की आपण प्रत्येक गाऊन कट करताना वापरतो. चेस्टचा चौथा भाग प्लस 1.5 इंच लुजिंग, हा फॉर्म्युला आपण सोडायचा नाहीये. भले ती कुठलीही गाऊन असू दे, ए लाईन गाऊन असू दे, चुन्यांची गाऊन असू दे, योगवाली गाऊन असू दे, कशीही गाऊन असू दे, चेस्टचा चौथा भाग प्लस 1.5 इंच कुठलीही गाऊन शिवा तुम्ही, त्याला घ्यायचंच आहे. जर ती गाऊन समोरच्या व्यक्तीला लूज झाली तर आपण ती फिटिंग करू शकतो, पण फिटिंग झाली तर ती लूज नाही करू शकत. त्याच्यामुळे गाऊन शिवताना नेहमी हा विचार करायचा की ती लूजच पाहिजे, लूजच झाली पाहिजे. त्याच्यानंतर जर एखादी प्लस साईजची लेडीज असेल, म्हणजे मेजर तिचं जास्त असेल, माप मोठं माप असेल, तर काय करायचं, असा बरेच जणींना प्रश्न पडलेला आहे. माझ्या कमेंट बॉक्स मध्ये तर सारखे सारखे तेच कमेंट येत आहेत. ताई 42 ची गाऊन कट करून दाखवा, ताई 46 ची गाऊन कट करून दाखवा. तर असे प्रत्येक साईजच्या गाऊन कट करायला मला तेवढा वेळ नाहीये आणि त्याबद्दल मी सॉरी पण म्हणते तुम्हाला सगळ्यांना. पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगते, जर तुमच्याकडे मोठ्या मापाचा गाऊन कट करायला आला तरी सुद्धा आपला फॉर्म्युला तोच राहणार आहे. फक्त बदल कुठे करायचा आहे, तर कमरेच्या घेरामध्ये आपल्याला बदल करायचा आहे. कमरेच्या घेरामध्ये आपल्याला बदल करायचा आहे. तो कसा ते पण मी तुम्हाला दाखवते. तर जेव्हा आपण बारीक मेजरचं कटिंग करतो, बारीक गाऊन आपण कटिंग करतो, तेव्हा आपल्याला अशा प्रकारे हा आतून असा आपण कर्व देतो आणि तो सीटच्या साईडने आपण असा बाहेर घेऊन जातो. पण आपल्याला जर प्लस साईजची गाऊन कट करायची असेल तर आपल्याला तो शेप द्यायचा नाहीये. तो सरळ इथून ए लाईन सारखं पूर्ण बाहेर काढायचा आहे, पूर्ण बाहेर घेऊन जायचं आहे. कट करायचाच नाहीये तो पीस आपल्याला, असं करायचं आहे. त्याच्यामुळे काय होतं, पोटाच्या घेराला गाऊन टाईट बसत नाही आणि गाऊन व्यवस्थित होतो. तर ही एक ट्रिक आहे, ती लक्षात ठेवा. आणि किती मोठ्या मापाचा गाऊन असेल तरी अगदी आत्मविश्वासाने तो कटिंग करा. फक्त कमरेचा जो आकार आहे, कमरेच्या साईडने जो आपण आतमध्ये कर्व देतो, जसा की आपण कुर्ती वगैरे शिवताना देतो, तर तसा
द्यायचा नाहीये प्लस साईजची असेल तर. जर बारीक असेल लेडीज तर तसं द्यायचं आहे. बारीक असेल तर का द्यायचं आहे त्याचं पण एक कारण आहे. जेव्हा आपण बारीक मापाचा गाऊन शिवतो तेव्हा जर तो कर्व दिला नाही तर त्या गाऊनचा घोळ तयार होतो साईडला आणि तो खूप बेकार दिसतो. त्याच्यामुळे तो कर्व द्यायचा आहे. पण जर मोठ्या मापाचा गाऊन असेल तर त्याच्या बाबतीत तसं काही होत नाही. सॉरी. तर अशा प्रकारे कटिंग करायचं आहे आपल्याला. त्याच्यानंतर आहे ते आपण गाऊन मध्ये किती मार्जिन ठेवायचं म्हणजे पैसे मार्जिन ठेवायचं. तर तो प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. तुम्हाला किती मार्जिन काढायचा आहे तो. जर तुम्हाला पीस कसा भेटतोय त्याच्यावरती ते अवलंबून आहे. त्याच्यामध्ये तुम्ही काय काय मटेरियल वापरताय त्याच्यावरती ते अवलंबून आहे. असा एकूण सगळा खर्च मिळून पीस प्लस तुम्ही जर त्याला अस्तर लावत असाल तर अस्तर, लेस, पायपिंग, काच बटन या सगळ्याचा खर्च काढून तो एका बाजूला मांडायचा. बाबा हा एवढा एवढा माझा खर्च आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला जे हवं ते तुम्ही मार्जिन लावू शकता. फक्त एवढंच लक्षात ठेवायचं की ते मार्जिन जास्त लावायचं नाहीये आपल्याला. जेणेकरून आपण पहिल्यांदा स्टार्ट करतोय तर थोडं किंमत आपली जी आहे ती कमी ठेवायची. आपला जर गाऊन चांगला असेल थोडे दिवसांनी तुम्ही जी सांगाल ती किंमत समोरचा कस्टमर तुम्हाला देणार आहे. फक्त त्याला ती गोष्ट पटली पाहिजे की बाबा नाही चांगलं शिवते त्याप्रमाणे ती योग्य ती किंमत घेते. तर पहिली किंमत आपण ठेवताना कमी ठेवायची आहे. कस्टमर आपले थोडे वाढले की आपण आपली किंमत वाढवू शकतो. म्हणजे जी योग्य किंमत आहे त्या किमतीत आपण ती गाऊन विकू शकतो. आधी आपण जेव्हा कमी किमतीमध्ये जेव्हा आपण स्टार्ट करणार तेव्हा आपले कस्टमर पण वाढणार. कारण की जर आता बाहेर बाजारात जर 300 रुपयाला गाऊन भेटते तर त्याच्यामध्ये 50 रुपये 60 रुपये असे आपण अल्ट्रेशनला देतो. मी बाटिकच्या गाऊनचं बोलते. तर 50-60 रुपये 70 रुपये काही काही ठिकाणी तर 80 रुपये सुद्धा घेतात. तर तसे आपण अल्ट्रेशनला घेतो. त्याच्याप्रमाणे ती गाऊन असते का तर बिलकुल नाही. तर ही गोष्ट आपल्या कस्टमरला आपण समजावून सांगायची आहे की बाबा तुम्ही एवढ्या एवढ्याची गाऊन आणता एवढे एवढे पैसे तुम्ही अल्ट्रेशनला देता तरी सुद्धा ती गाऊन तुम्हाला व्यवस्थित बसत नाही. तुम्ही एकदा माझ्याकडची गाऊन शिवून बघा. तुम्हाला कशी वाटते ते सांगा आणि मग बघा तुम्हाला ही किंमत योग्य वाटते की नाही हे पटवून द्यायचं कस्टमरला आणि त्यानुसारच आपली किंमत ठरवायची. आणि सगळ्यात महत्वाचं जर तुम्ही हा व्यवसाय सुरू करणार असाल तर तुमची मैत्रीण असू दे तुमची कोणीही नातेवाईक असू दे आपल्या गाऊनची किंमत कमी करायची नाही. मी 4 घेते मी 5 घेते मला एवढ्याला दे मला तेवढ्याला दे असं करायचं नाही. कारण की मी स्वतः अनुभव घेतलेला आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगते. माझ्या ज्या ओळखीच्या यायच्या त्यांना मी थोडे 10-20 रुपये कमी करून द्यायची. त्या अजून 4 जणींना जाऊन सांगायच्या की तिने ना मला एवढ्या एवढ्याला गाऊन दिली. मग त्या यायच्या. तुम्ही त्यांना एवढ्याला दिली आणि मला एवढं सांगताय मग त्या सुद्धा कमी करून घेऊन द्यायच्या. याच्यामध्ये काय व्हायला लागलं माझं नुकसान व्हायला लागलं आणि तो एक मी धडा घेतला त्या गोष्टीतून की कोणालाच कमी करून द्यायचं नाही. भले ती किती जवळची असू दे व्यक्ती. अजिबात कमी करायचा नाही आपला रेट. आपला जो रेट आपण ठरवलेला आहे सगळ्यांना सेमच द्यायचा. भले तुम्ही कितीही गाऊन घ्या 10 घ्या 12 घ्या कितीही घ्या जो रेट आहे तोच रेट राहणार आहे असं सांगायचं. जेणेकरून आपल्याला नंतर त्या गोष्टीचा त्रास होत नाही. आपला फायदा घेणारे बरेच जण असतात. आपल्याला मदत करणारे कोणी नसतं. हे लक्षात ठेवायचं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जर तुम्ही हा व्यवसाय सुरू करणार असाल तर स्वतःवरती विश्वास ठेवा, कॉन्फिडन्स राहा आणि जर अजून काही मदत लागलीच तुम्हाला माझी तर नक्की मला कॉन्टॅक्ट करा. मी तुमची मदत करण्यासाठी सदैव तयारच आहे. माझं मोटिव्हच ते आहे
की माझ्यासारख्या बऱ्याच महिला आहेत ज्यांना काहीतरी करायचंय पण सुचत नाहीये काय करायचंय ते, तर त्यांच्यासाठीच मी हा चॅनल चालू केलेला आहे, जेणेकरून त्या शिवायला शिकतील. जर तुम्हाला व्हिडिओ माझा हा आवडला असेल आणि थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर कमेंट करायला विसरू नका. आणि अजून जर तुमचे काही प्रश्न असतील तर ते सुद्धा नक्की विचारा, मी त्यावर सुद्धा एक नक्की व्हिडिओ बनवेन. आणि पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये भेटूयाच. सोमवारी येतोय नवीन व्हिडिओ, तर बघायला विसरू नका. जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून जा आणि तुमचं सगळ्यांचं प्रेम असंच राहू दे. तोपर्यंत बाय.